माते, तू मला सोडून गेलीस, मला ते आवडलं नाही। हो गणेश, मला कळलं, मलाही आवडलं नाही, पण मला जावं लागलं। मग आता तू वचन दे की ह्यापुढे तू कधीही जाणार नाहीस। माते, तू गप्प का आहेस? मी इथे आले आहे, पण थांबेन की नाही हे सांगता येत नाही। मग मी देखील इथे थांबणार नाही। जिथे तू जाशील तिथे मी येईन। आता तू कुठे गेली होतीस? देवी नेवासेला गेल्या होत्या। मग मीही येईन तुझ्यासोबत। आता मी कुठे जाणार आहे हे मी अजून ठरवलं नाही गणेश। देवी, पण अक्कांना असं वाटतंय की तुम्ही इकडेच राहणार म्हणून। कोणाकोणाला काय वाटेल याचा आता मला विचार नाही करता येणार। मला वाटतं की तू काहीतरी विसरते आहे। कशाबद्दल बोलतोयस तू? श्रीखंडरांचा महाउत्सव आता सुरू होणार आहे। तू अगदी योग्य वेळी आलीयस। हो, अनेक भक्त गडाच्या दिशेने येऊ लागले आहेत। मग या महाउत्सवात आपण काय काय करूया? माझ्या आयुष्यात तरी मला कसला उत्सव दिसत नाही गणेश। पण ह्या आधी तू खूप आनंदाने हा उत्सव साजरा केला आहेस। त्यावेळी परिस्थिती वेगळी होती। माझ्यावर संयम होता। भविष्यात काहीतरी आशादायक घडेल अशी आशाही होती। माते, तू अशी निराश का झालीयस? मला जगावंसही वाटत नाही गणेश। पण माझी माता अशी नाही, तिच्यात खूप शक्ती आहे। मग अशी कशी निराश झाली ती? पण मी आता थकले आहे। पण मी आहे ना तुझ्यासोबत। तू हे बोललास तरी मला बरं वाटतं आहे। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता। चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अगो, पण आईच म्हणली काय? तिची पटला काय ती का? मला माहिती नाहीये। आई, मी तुम्हाला नंतर फोन करते। हो,
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.